Sweetie. जय शिवराय मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण इंस्टाग्रामवरच्या एका ट्रेंडवरती बनवला आहे। तर मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आणि व्हिडिओमधले जे काही इफेक्ट वगैरे आहे ते देखील आपण नवीन यूज केलेत। तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओ काही जास्त मिनिटाचा होणार नाही। तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, जो काही बिटमार्क मार्क करण्यासाठी व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला त्यानुसार तुम्हाला बिटमार्क करून त्यामध्ये तुमचं वेगवेगळे जे काही फोटो असतील ते फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत। फोटो वगैरे ॲड केल्यानंतर आता मित्रांनो इफेक्ट ॲड करण्यासाठी सुरुवातीला यायचं आहे पहिला जो काही फोटो आहे। आता मित्रांनो सगळ्यात अगोदर जे काही टेक्स्ट आहे त्याचं मी तुम्हाला सांगतो। तर इथे टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे, ॲड टेक्स्टवरती क्लिक करून आता मित्रांनो सगळ्यात अगोदर आपली जी काही टेक्स्टची लेअर असणार आहे यामध्ये तुम्हाला स्वीटी असं टाईप करायचं आहे। जी काही ती इमोजीची लेअर आहे ते इमोजीमधनं तुम्हाला ज्या काही इमोजी 2 पाहिजे असतील ते इमोजी इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो हे जे काही टेक्स्ट आहे ते तुमचं येऊन जाणार आहे। आता मित्रांनो या टेक्स्टवरती डबल टॅप केल्यानंतर एक ॲनिमेशनचं तुम्हाला ऑप्शन बघायला भेटतोय। सिंपली मित्रांनो इथे इन ॲनिमेशन, आउट ॲनिमेशन आणि जे काही लोप आहे सिंपल हे 3 ॲनिमेशनची कॅटेगरी तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे। तर सिंपलरित्या पहिल्या ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। पहिल्या ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो जे काही ॲनिमेशन आहे त्याचं नाव इथं चेंज झालं आणि जे काही इथं हे आहे काय म्हणायचं आउट ॲनिमेशन त्याचं देखील नाव इथं चेंज झालं आहे। तर मित्रांनो ह्याचं जे काही नाव आहे ते मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये इथं पिन केलेलं असेल तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकताय। सिंपलरित्या हे 2 ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे। आउट ॲनिमेशनची जे काही लेंथ आहे ती लेंथ बघू शकता तुम्हाला सेंटरपर्यंत ठेवायची आणि जे काही इन ॲनिमेशनची लेंथ आहे ती पण तुम्हाला सेंटरपर्यंत असं प्रॉपरलिरित्या सेट करायचं आहे। आता मित्रांनो ओकेवरती क्लिक करायचं। ओकेवरती क्लिक केल्यानंतर ह्याच लेअरची तुम्हाला डुप्लिकेट लेअर इथं करून घ्यायची आहे। डुप्लिकेट लेअर केल्यानंतर हा जी काही म्हणजे डुप्लिकेट झालेली लेअर आहे या लेअरला तुम्हाला पुढच्या फोटोपाशी आणायचा आहे। जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे याला तुम्हाला या प्रकारे असं आपल्या फोटोबरोबर घेऊन यायचं आहे आणि यावरती डबल क्लिक करून फक्त तुम्हाला इथं डार्लिंगचं स्पेलिंग टाईप करायचं आहे आणि ज्या काही तुम्हाला वेगळे इमोजी पाहिजे असतील त्या वेगळ्या इमोजी इथं तुम्हाला ॲड करायचे आहेत। तर मित्रांनो हा झाला टेक्स्टचा पार्ट। टेक्स्टचा पार्ट झाल्यानंतर आता मित्रांनो पहिला आपला जो काही फोटो आहे तो तुम्हाला इथं जी काही म्हणजे कपलमधली जी काही गर्ल आहे त्या गर्लचा फोटो तुम्हाला इथं ॲड करायचा आहे। सिंपलरित्या ॲड केल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करून इथं मित्रांनो तुम्हाला कॉम्बोच्या सेक्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला झूम 1चं ॲनिमेशन ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। झूम 1ला ॲड केल्यानंतर पुढचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, इन ॲनिमेशनवरती क्लिक करून इथं मित्रांनो बघू शकता स्क्रीनवरती हा जे काही ॲनिमेशन आहे ह्याचं नाव इथं चेंज झाले। तर सिंपल हे ॲनिमेशन तुम्हाला इथं ॲड करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो ओकेवरती क्लिक केल्यानंतर जो काही आपला पुढचा फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे। सेम मित्रांनो ॲनिमेशनवरती क्लिक करून इन ॲनिमेशनमधून तुम्हाला रिपल नावाचं ॲनिमेशन ॲड करून जे काही इथं खालची ड्युरेशन दिसते ते 1.6 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढचं आपलं जे काही ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे। इथं आपल्या ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये तुम्हाला इथं बघू शकता ग्लिच नावाचं एक इथं ट्रान्झिशन आहे। सिंपली बघू शकता या प्रकारचं ग्लिचिंग होणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये। सिंपली हे तुम्हाला इथं ट्रान्झिशन ॲड करायचं आहे। ट्रान्झिशन ॲड झाल्यानंतर आता जो काही पुढचा फोटो आहे त्याला कसल्याही प्रकारचं ॲनिमेशन नाही तर इथं आपल्याला इफेक्ट ॲड करायचं आहे। मी ती तुम्हाला इफेक्टच्या सेक्शनमध्ये सांगतो। ओके आता जे काही पुढचं आपलं ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे। ट्रान्झिशनवरती क्लिक केल्यानंतर इथं मित्रांनो बघू शकता आपली जे काही प्रोच्या कॅटेगरीमध्ये नाही ट्रेंडिंगच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथे या प्रकारचं एक ट्रान्झिशन बघायला भेटते। लेफ्ट साईडला असं एकदम येते बघू शकता। सिंपली हे ट्रान्झिशन लावायचं आहे, पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, इन ॲनिमेशनवरती क्लिक करून जे काही इथं बघू शकता हे जे काही ॲनिमेशन आहे प्रोमध्ये सिंपली ते ॲनिमेशन तुम्हाला इथं ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, पुढचा जो काही फोटो आहे त्याला त्याच्यात ट्रान्झिशनला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। हे जे काही इथं आपलं ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये जे काही आपल्याला इथं ट्रान्झिशन बघायला भेटतं आहे हे ट्रान्झिशन ॲड करायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि जो काही लास्टचा फोटो आहे त्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन ॲनिमेशनमध्ये क्लिक करून इथं बघू शकता हे जे काही नवीन आपलं ॲनिमेशन आलं इन ॲनिमेशनमध्ये ते ॲनिमेशन ॲड करायचं आहे आणि ह्याची जी काही लेंथ आहे ते 1.6 सेकंदवरती ठेवायचे आणि आउट ॲनिमेशनवरती येऊन इथे बघू शकता इथे क्लोजिंगचं काहीतरी ॲनिमेशन आहे। सिंपली ॲनिमेशन द्यायचं आणि ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती 0.6 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो ॲनिमेशन आपलं पूर्णपणे झालं। आता तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला इथे इफेक्ट्सवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, प्रोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, ओपनिंग अँड क्लोजची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। ओपनिंग अँड क्लोजची कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आता इथे मित्रांनो तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल, त्याचं नाव आहे आता बघू शकता इथं काय सुपर लार्जेस्ट स्पॉट नावाचं इथं एक ॲनिमेशन आहे इफेक्ट आहे। तो इफेक्ट इथे तुम्हाला ॲड करायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टची जी काही लेंथ आहे ती आपल्या पहिल्या फोटोबरोबर ठेवा, नंतर दुसऱ्या फोटोला कसल्याही प्रकारचा इफेक्ट द्यायचा नाही। आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि इथनं ट्राय मिरर लेअरचा जो काही इफेक्ट आहे
तो इफेक्ट तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टरला 0 करून घ्यायचं आहे. जे काय आपले हे आहे काय म्हणायचं त्याला वर्टिकल, त्याला तुम्हाला तुमच्या फोटोच्या हिशोबाप्रमाणे सेट करायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो इथे बघू शकता आपली जी काही डिकोर नावाची कॅटेगरी आहे, या डिकोरच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला जे काही स्क्रीनवरती इफेक्ट दिसतो तो इफेक्ट इथं ॲड करायचा आहे. आणि इथे तुम्हाला मेन स्क्रीनवरती देखील बघू शकता या प्रकारे इथे पार्टिकल येत आहेत. इथे बघू शकता इफेक्ट डिलीट केल्यानंतर या प्रकारे दिसेल, ॲड केल्यानंतर या प्रकारे सिम्पली हा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला लावायचा आहे. पुढच्या फोटोवरती यायचं आहे. नंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. प्रोचा सेक्शन सिलेक्ट करायचा आहे आणि हॉरिझॉन्टल रील नावाचं एक इथे इफेक्ट आहे. हॉरिझॉन्टल रीलच्या इफेक्टला ॲड करून तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढच्या फोटोला यायचं आहे. नंतर मित्रांनो इथं बटरफ्लाय नावाचा इफेक्ट तुम्हाला प्रोच्या कॅटेगरीमधनं लावायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. ह्याचे जे काही लेंथ आहे ते आपल्या फोटोबरोबर ठेवायचे आहे. तर मित्रांनो बघू शकता आता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा आपला सेम टू सेम व्हिडिओ या ठिकाणी तयार झाला आहे. आता सिम्पलरित्या मित्रांनो तुम्हाला जे काही रिझोल्युशन स्क्रीनवरती दिसते हे तुम्हाला ठेवायचं आहे. एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे.